आज संध्याकाळी ऑफिसमध्ये निघाली आणि मस्त पाणीपुरी खाल्ली। मला पाणीपुरी खाताना बघून तुमच्या तोंडाला पाणी नको सुटायला म्हणून तुम्हाला फक्त सुकीपुरीच दाखवली। लगेच तोंडावर मुखवटा ओढला। किसने देख लिया तो, नजर लागेल ना बाबा। सध्या घरी जाण्याची काही इच्छा होत नाही कारण की घरी कोणीच नाहीये ना, घर नुसतं खायला करतं। घरी आली मस्त आणि जास्त वेळ काय बसलीच नाही कारण की आज संध्याकाळचा स्वयंपाक मलाच करायचा होता। घरी आले आणि आज अशी मस्त झँकी बँकी होऊन मी ऑफिसला गेले होते। कधी कधी अशी झँकी बँकी होऊन जाते, रोजच काय सुंदर दिसावं नाही का। सुंदरता बघणार तो आउट ऑफ इंडिया जाऊन बसला आणि मस्त फ्रेश वगैरे झाली आणि माझ्या या जिपऱ्यांमुळे माझा खूप कॉन्फिडन्स लो होतो। एक टाइम मला थोबाड चांगला नसले ना चालेल पण जिपरे चांगले पाहिजे। किचनमध्ये आले पहिले एक ग्लास पाणी पिलं आणि माझा आता पूर्ण नजर जी आहे ना दिवाळीच्या फराळावरच आहे। म्हटलं चला आज मस्त शेवची भाजी करूया। दिवाळीच्या टायमाला आम्ही मस्त शेव पाडलेली होती घरच्या घरी आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवची भाजीची एक मस्त सिंपल अशी हॉटेल स्टाईल एक सोप्या पद्धतीने ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मस्त पहिले चपात्या करून घेतल्या, एका साईडला चपाती एका साईडला भाजी मस्त होत होती आणि ही ती ट्रिक आहे। कांदा टमाटे मस्त बारीक चिरून घेतले, त्याच्यात नंतर तिखट टाकलं आणि 1 चम्मच फक्त बेसन पीठ टाकलं आणि ते साईडला मस्त परतवून घेतलं, त्याच्यातला कच्चेपणा निघून जातो। नंतर पाणी टाकलं आणि माझ्या पाणीपुरी खाण्याचा फायदा इथे झाला, डब्बाचं झाकण उघडायला आणि मस्त माझ्यासाठी गरम गरम तूप लावून पोळी केली होती। खूप छान लागते ही, एकदम कुरकुरीत। बघा बघा कशी मस्त तरी आली आहे शेवच्या भाजीला, वरतून मस्त शेव टाकली। या मस्त गरम गरम शेव भाजी खायला। आणि ही ट्रिक जी आहे ना ती माझ्या मावसांनी सांगितली मला। ते खूप छान भाज्या बनवतात आणि 1 नंबर झाली होती भाजी, गरम गरमच खाली, तितका पण निर्णय।